हॅलो एव्हरीवन. आपण आता सेंट्रिपिटल फोर्स काय असतं ते बघूया. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे असा फोर्स जो टुवर्ड्स द सेंटर लागतो. इथे बघा, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल म्हणजे सर्कलच्या सेंटरच्या साईडला फोर्स लागतो. म्हणजे असे सर्कल आहे, त्याच्या सेंटरच्या साईडला जो फोर्स लागतो त्या फोर्सला काय म्हणायचं असतं? सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल तुम्ही आपण ॲक्सेलरेशन बघितले की सर्क्युलर मोशन असल्यावरती ॲक्सेलरेशन असतं कंपल्सरी, हे आपल्याला कळलेलं आहे आतापर्यंत. ओके, याची नसेल माहिती ॲक्सेलरेशन त्याच्या आधीच्या व्हिडिओ बघा, त्यात मी एक्सप्लेन केलेले. कंपल्सरी ॲक्सेलरेशन असतं सर्क्युलर मोशनमध्ये. आता सेंटरच्या साईडला ॲक्सेलरेशन असतं, ते ॲक्सेलरेशनचं नाव कुठलं असतं? सेंटरच्या साईडला जे असलेलं असतं ते काय असतं? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. जे टँजंटच्या साईडला असतं ते टँजन्शियल ॲक्सेलरेशन. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि दुसरं कुठलं म्हणतात? रेडियल ॲक्सेलरेशन. तर दोन्ही सेम मिनिंग आहे. आता इथं मायनस साईन का दिलेले आहे? इथे बघू शकता तुम्ही मायनस साईन दिलेले आहे. का बरं मायनस साईन दिलेले? काय इंडिकेट करतं? ते फक्त वेक्टर असल्यावरतीच आपल्याला मायनस साईन लावायची गरज आहे. का दिलेलं आहे? कारण की रेडियस वेक्टर म्हणजे बघा, सर्कल आहे, ॲक्सेलरेशन आत असेल, बट रेडियस वेक्टर हा नेहमी काय असतो? बाहेरच्या डायरेक्शनला असतो. मग रेडियसच्या अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळे इथे काय आलेलं आहे? मायनस आलेलं आहे. बाकी त्याचं काही दुसरं काही नाहीये. आणि ते वेक्टर फॉर्म मध्ये असेल तरच यूज करायचे. नॉर्मली आपण न्यूमरिकल ज्यावेळी सॉल्व्ह करतो त्यावेळेस त्याची काही गरज नाहीये. तर आपण सेंट्रिपिटल फोर्स नक्की असतं काय, हे पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. नक्की कशा प्रकारचा फोर्स असतो, नक्की काय, कुणाला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणणार आहे, नक्की ते कसं असणार आहे. आता एक गोष्ट पहिली लक्षात ठेवायची की सेंट्रिपिटल फोर्स येतो कधी, ते मी लिहितोय. सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स त्याच वेळी येणार आहे ज्यावेळेस काय असणार आहे? सर्क्युलर मोशन असणार आहे. हे पहिलं कळलं पाहिजे. सर्क्युलर मोशन असेल तरच काय येणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स येणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट काय लक्षात राहिला पाहिजे की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे असतं काय? ऍक्च्युअल मध्ये ह्याला काय म्हणतात? याचे काही पॉइंट्स आहेत. काय आहेत ते? म्हणजे हे काय असतात की असा फोर्स, त्याला आपण म्हणू शकतो नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर. आता नेट फोर्स, आता ते कुठला असू शकतो? मग कुठलाही फोर्स नीट समजून घ्या. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, हा पॉईंट कळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे असा फोर्स की जो सेंटरच्या साईडला लागतो. ते इमेजिन करा, मी काय काय सांगतो ते पॉईंट नीट समजून घ्या. सपोज तुम्ही एक थ्रेड घेतला किंवा एक थ्रेड म्हणायचं स्ट्रिंग घेतली, त्याला एक छोटासा स्टोन बांधला आणि तो तुम्ही रोटेट केला. काय करणार आहे तुम्ही? त्याला तो असा रोटेट करणार आहे. रोटेट केल्यावरती सेंटरच्या साईडला कुठला फोर्स अप्लाय झाला? थोडासा विचार करा. सेंटरच्या साईडला कुठला फोर्स अप्लाय झाला? टेन्शन फोर्स अप्लाय झाला. टेन्शन आलं ना त्या स्ट्रिंगवरती, वायरवरती काय आलं? टेन्शन आलं. मग ह्या टेन्शन फोर्सला काय म्हणायचं आहे आपण? सेंट्रिपिटल फोर्स. अजून एक्झाम्पल देतो तुम्हाला अजून समजण्यासाठी. सपोज इथे सन आहे. सनच्या अराउंड काय फिरणार आहे? रोटेट करणार आहे? अर्थ रोटेट करणार आहे, बरोबर? अर्थ त्याच्या अराउंड काय करते? रोटेट करते. हे अर्थ आहे. अर्थ रोटेट करते, मग ह्या दोघांमध्ये फोर्स कुठला असणार आहे? ह्या साईडला फोर्स कुठला लागतो? हा फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सलाच आपण काय कन्सिडर करणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. परत सांगतो, सेंटरच्या साईडला जो फोर्स लागतो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. अजून एखादं एक्झाम्पल देतो मी. सपोज कन्सिडर करा की हा काय सेंटर आहे, न्यूक्लिया आहे, पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्याच्या अराउंड काय फिरतंय? इलेक्ट्रॉन्स काय करत असतील? समजा रिव्हॉल्व करत असतील. तर आता आपण शिकलेलं गेल्या वर्षी याच्यावर लेसन होतं आपल्याला की सेंटरच्या साईडला कुठला फोर्स लागतो. सेंटरच्या साईडला कुठला फोर्स लागणार आहे आपला? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणू शकतो. ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण काय कन्सिडर करणार आहे मग? सेंट्रिपिटल फोर्स. आय होप ह्या तिन्ही एक्झाम्पल नुसार तुम्हाला समजलं असेल. एक्झाम्पल नंबर 1, 2 अँड 3. म्हणजे जो फोर्स सेंटरच्या साईडला लागतो त्याला काय म्हणून टाकायचं असतं आपण? त्याला काय म्हणायचं आपण? सेंट्रिपिटल फोर्स. आता कधी कधी हे कमी जास्त, आता याच्यात काही वेगवेगळे पॉईंट सुद्धा आहेत, तेही आपण बघू. म्हणून हा पॉईंट मी खास करून लिहिलेला आहे. नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे नेट फोर्स म्हणजे काय? की आता एक फोर्स तर कधी लागणार नाही. सेंटरच्या साईडला एक फोर्स लागणार म्हणजे बाहेरच्या साईडला एक फोर्स लागणार. ह्या साईडला एक फोर्स लागतो, बरोबर? याच्या इकडच्या साईडला एक फोर्स लागेल. प्रत्येक साईडला एक फोर्स लागतो.
मग फोर्स लागतो ते एकमेकांना कॅन्सल करून जे काही उरतं अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे एकमेकांना काय करणार, कॅन्सल करून जे काही उरण त्याला काय म्हणायचं असतं, सेंट्रिपिटल फोर्स. ते मी आपण बघूया पुढे. सध्या तरी एवढं समजून घ्या की काय बोलतो आपण सेंट्रिपिटल फोर्स बद्दल. हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर मी रफ करून घेतो हे, किंवा घ्या स्क्रीनशॉट. ओके, आतापर्यंत जर ह्या गोष्टी आता सगळ्यांना क्लिअर असतील तर मला वाटतं सेंट्रिपिटल फोर्सचे बरेचशी कन्सेप्ट आता सगळ्यांना क्लिअर आहे. आता पुढे बघू आपण काय करणार याचं. बघा आता तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स कसं आपण याचं एक्सप्लेन किंवा डेरिवेशन कसं सॉल्व्ह करतात. हे बघा इकडे आता डेरिवेशनचं कळणं गरजेचं आहे. पहिलं काय घेणार आहे, फोर्स आहे. फोर्स आहे, सेंटरच्या साईडला फोर्स लागतो. मग फोर्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला. काय आहे फोर्सचा फॉर्म्युला, मास इंटू ऍक्सेलरेशन. हा फोर्स कुठला आहे, सेंट्रिपिटल, म्हणून सीपी लिहितोय मी. ओके, इथे परत लिहिणार आहे मी, फोर्स कुठला आहे, सेंट्रिपिटल फोर्स. मास इंटू ऍक्सेलरेशन, मास इंटू ऍक्सेलरेशन. त्या ऍक्सेलरेशनचे तुम्हाला फॉर्म्युले माहीत असं नाही, आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेत नसे इथे लिहून घेतो मी. काय घेणार आहे, ते काय असतं, ओमेगा स्क्वेअर आर, अजून कुठला असतो, व्ही स्क्वेअर अपॉन आर, अजून एक असतो त्याला काय म्हणतात, व्ही ओमेगा. हे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. या फॉर्म्युला मी ब्रॅकेट करूया. हे फॉर्म्युल्यांचा आता आपण यूज इथे करायचा आहे एक एक करून. बघा आता पहिल्यांदा काय येणार आहे, मग इथे एच्या ऐवजी समजा आपण पहिलं टाकलं तर काय येणार आहे, यम ओमेगा स्क्वेअर आर. दुसरा टाकला तर काय येणार आहे, व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि तिसरा फॉर्म्युला टाकला तर किती येणार आहे, मग यम एच्या ऐवजी काय येणार आहे आता, मग व्ही ओमेगा. हे आलेले आपले 3 फॉर्म्युले आहेत. कशाचे, सेंट्रिपिटल फोर्सचे. आय होप हे सगळ्यांना आता समजलेले आहेत नक्की आपण कशाबद्दल काय बोलत असतो. ओके, हां. तर याचा हवं असेल तर तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या. एकदम इझिली आलेलं आहे, याच्यात काही तुम्हाला असं डोकं लावण्यासारखे काहीच पॉईंट नव्हते. बट आता हे मी तुम्हाला सांगितलं हे नॉर्मल याच्यात लिहिलेत आपण, पण जर वेक्टर नोटेशन मध्ये लिहिलं, मी इथं लिहितोय इन वेक्टर नोटेशन. वेक्टर नोटेशन म्हणजे इथं मायनस साईन सेंटरच्या साईडला असतो ना, मायनस साईन येणं गरजेचं आहे. म्हणजे काय लिहिणार, सेंट्रिपिटल फोर्स आहे हा. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय घेणार आहे आपण, पहिल्यांदा कंपल्सरी मायनस, काय घेतोय मी इथे, मायनस यम ओमेगा स्क्वेअर आर. आरच्या वरती काय येणार आहे, बार. ओके, त्यानंतर दुसरा काय येणार आहे, मग मायनस यम व्ही स्क्वेअर बाय आर. आणि इथं आर, आरचा मिनिंग, ह्याचं मिनिंग काय आहे, हे फक्त डायरेक्शन दाखवायला असतो, याचा दुसरा काही मिनिंग नाही. नाही लिहिलं तरी चालेल, हे फक्त डायरेक्शन दाखवायला असतो. ओके, तिसऱ्याचा काय फॉर्म्युला येणार आहे, मग इथे काहीच नाही, तिसऱ्याचं काही येऊ शकत नाही, आहे तसंच येणार आहे तो, त्यात काही नाही, सगळे कॉन्स्टंट टर्म आहेत, म्हणजे तिथे काही लिहायची गरज नाही. मग हे 2 आलेले तुमचे फॉर्म्युले आहेत. आय होप आता हे सगळ्यांना समजलेले आहेत, हे कसे फॉर्म्युले आलेले आहेत, वेक्टर नोटेशन काय वगैरे. ठीक आहे, हे तुमचा सगळा जो पार्ट होता तो कशाचा होता, सेंट्रिपिटल फोर्सचा होता. एकदम इझिली आहे, याच्यात काही तुम्हाला जास्त डोकं लावण्यासारखं नाही आहे. एकदम सोप्या लँग्वेजमध्ये तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स सांगू शकता. आता मी तुम्हाला एक छोटंसं एक एक्झाम्पल देतो, तुम्ही थोडंसं विचार करा, ज्याला येईल उत्तमच आहे. जर मी असं कन्सिडर करा, काय म्हणलंय, एक हात आहे, हाताला गेलेले स्ट्रिंग आहे, इथे एक मास आहे, काय ऑब्जेक्ट आहे, त्याचं काय मास यम आहे, आणि तो गोल फिरतोय ओमेगा स्पीडने. तर अँग्युलर वेलोसिटी किती आहे, ओमेगा. तर मी बोलतोय टेन्शन किती आहे काढायचं. टेन्शन म्हणजे टेन्शन कुठल्या डायरेक्शनला लागतं, हे समजलंय सगळ्यांना. ह्या डायरेक्शनला काय लागणार आहे, टेन्शन लागणार आहे. मग टेन्शन काढणार कसं, याचा तुम्ही विचार करा, किती येणार. बरोबर, सेंटरच्या साईडला आहे ना, इथनं आपण काय करणार आहे, असं त्याला गोल 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 फिरवणार आहे. मग टेन्शन किती येणार आहे, टेन्शन म्हणजे कुठलं असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, एकच फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स, मग किती येणार आहे, टेन्शन इज इक्वल टू काय येणार आहे, यम आर ओमेगा स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आला, किंवा काय म्हणू शकतो आपण, यम व्ही स्क्वेअर अपॉन आर, जे आपण ऑलरेडी मी वरती लिहिलेले. आय होप आता हे सगळ्यांना क्लिअर असेल काय बोलतो आपण. आपण आता पुढच्या फोर्स बद्दल बोलूया, सेंट्रीफ्युगल फोर्स. हे बघा,